नमस्कार मित्रांनो, आज आपण शोभा मॅथ क्लास चॅनलमध्ये इयत्ता 5वी गणित धडा 2 संख्याज्ञान शिकणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी व 3 अंकी संख्या तयार करणे, त्या वाचणे, अक्षरात लिहिणे आणि देवनागरी व आंतरराष्ट्रीय अंक समजून घेणार आहोत। चला सुरुवात करूया। पहिली स्टेप, अंक म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे 10 अंक आहेत। या अंकापासून सर्व संख्या तयार होतात। उदाहरणार्थ 5 एक अंकी संख्या, 25 2 अंकी संख्या, 325 3 अंकी संख्या। समजा अंक आहेत 2 आणि 5, त्यापासून 2 अंक तयार होतात। 25 आणि 52 अंक तेच आहे, पण जागा बदलल्या, त्यामुळे संख्या बदलली। 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या अंक आहेत 1 3 आणि 5। ह्या कशा लिहायच्या असतात? यापासून 35 153 315 अशा संख्या लिहिल्या जातात। 3 अंकी संख्या त्या तयार होतात। नंतर पॉइंट 4, संख्या वाचन आणि अक्षरात लेखन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। 48 मराठीमध्ये असे लिहितात आणि अक्षरात असे लिहिले जाते। नंतर 125 हे अक्षरी अंकी असे लिहिले जाते आणि अक्षरी 125 असे लिहिले जाते। नंतर 702 हे अंकी असे लिहिले जाते आणि अक्षरी असे लिहिले जाते। हे असे लिहिले जाते। संख्या आधी नीट वाचा आणि मग अक्षरात लिहा। तसेच देवनागरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे नक्की काय, त्या कशा लिहिल्या जातात तेही आपण पाहणार आहोत। तर देवनागरी संख्या अशा पद्धतीने लिहिल्या जातात। अशा देवनागरी संख्या मराठीमध्ये लिहिल्या जातात आणि आंतरराष्ट्रीय अंक हे असे लिहिले जातात। हे आंतरराष्ट्रीय अंक असे लिहिले जातात आणि देवनागरी अंक हे असे लिहिले जातात। तर आपण उदाहरणामध्ये पाहू, संख्या लिहूया। तर 52 ही आंतरराष्ट्रीय कशी लिहिली जाते? तर ही अशी लिहिली जाते। नंतर 247 ही आंतरराष्ट्रीय अशी लिहिली जाते। अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वी गणितमधील दुसरा धडा संख्याज्ञान हे सविस्तररित्या पाहिलं। त्यामध्ये 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या कशा असतात, त्या कशा लिहायच्या, कशा वाचायच्या आणि देवनागरी अंक कोणते आणि आंतरराष्ट्रीय अंक कोणते हे आपण आज या टॉपिकमध्ये सविस्तररित्या पाहिलं आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।